आत्ता सकाळचे 11 ते 11:30 वाजलेत आणि सकाळचं रुटीन तुम्हाला दाखवते पहा. नेहमी स्वच्छता आहे ते दाखवते. आज तुम्हाला काय दाखवते रोजचं रुटीन, सकाळचं काय काय काम केले ते. सकाळची घाई गडबड, आत्ता 11पर्यंत सगळं आवरले. हे खूप कंटाळा आले आज कामाचा. इथे काढले आहे इडलीचं पीठ. हे वड्यासाठी उडीद वडे बनवायचे. खाली डोस्यासाठी पीठ तयार करून ठेवले, कारण आत्ता उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि कधी पण काही पण खावं वाटते, रोजचं जेवण नको वाटते, म्हणून ते सगळं तयारी करून ठेवली मी. आणि हा पहा मिक्सरचा अवतार. आत्ता सगळे पिठं काढलेत. 2-3 किलो भिजवले होते तांदूळ, त्यातले काही काढलेत आणि अनारशासाठी ठेवले. आता पाणी ते चेंज करणार आहे. सगळं आवरून घ्यायचं आहे. इकडे स्वयंपाक करून ठेवला आहे. पोळ्या झाल्या, कणिक वगैरे ठेवली, आता फ्रीजमध्ये नेऊन ठेवायची. रस तयार केला आहे, मिक्सरचं भांडं, हे सगळं इथं ठेवलं आहे. आता गाळणीत सगळं काढायचं हे. आणि ह्यामध्ये ठेवलं होतं, भिजत घातले होते तांदूळ ते. चला आता पसारा सगळा आवरायचा. कंटाळा आला तरी पण करावं लागणार आहे. कसं तरी स्वयंपाक ते केला. सगळ्यांना म्हणजे नाश्ता केला नाही आज. भैयाने खारी आणि दूध आणलं होतं. चहा केला सगळ्यांसाठी. आम्ही ते चहा बंद केला, ग्रीन टी चालू केला आणि एकेका दिवशी चहाची आठवण येते म्हणून चहा घेतला आहे सगळ्यांनी. खारी वगैरे खाल्ली. कुणी जेवलं नाही अजून. स्वयंपाक ते तयार आहे. सगळं आवरून घ्यायचं पहिलं. खूप हे व्हायले करायला. कुणी नाही हाताखाली, आवरून घ्यायचं. धोंड्याचा महिना आहे त्यामुळे आता धोंडी करायची त्याची, अनारशाची, तांदळाची बनवायची. पुरणाचे तर 2-4 दिवसाला करते मी. कालच घातलं होतं पुरण आणि पुरण घातलं की दुसऱ्या दिवशी संध्याकाळी खूप राहणार. काल आवरलं सगळं. आज साधंच केलं आहे. रस ते करून ठेवलं आहे फ्रीजमध्ये. रोज रस लागायला, रोज आंब्याचा रस बनवते. एक भाजी असते, वरण भात सगळंच बनवते. आणि धोंडे पण केले काल, देवाला पौर्णिमा होती. पटपट आवरून घेते आणि मग ठेवल्याशिवाय नाही चेन पडत. तांदळातलं पाणी चेंज करायचं आता. झाले आवडलं सगळं. आज आहे दुसरा दिवस. भिजवला काल भिजवलेत आणि आजचा दुसरा दिवस आहे. उद्याचे दिवस अजून भिजू द्यायचे आणि परत पाण्यातून उपसून बाहेर काढायचे. नंतर सगळी प्रोसेस करायची याची. अनारशाचे, डोसा, इडलीसाठी मी तांदूळ डब्बा भरून भिजवले होते. ते काही मिक्सरमधून काढलेत आणि अनारसे वगैरे बनवायचेत मला देवाला वगैरे द्यायला. ह्यातलं आता पाणी चेंज करायचे. कालच भिजत घातले होते. झालं सगळं स्वच्छ. इथले पण आवरून घेतलं. वॉश बेसिन ते घासून घेतलं. मिक्सर स्वच्छ केला आतून बाहेरून. हा खलबत्ता आहे. खलबत्ता पण छोटा आहे. हा लसूण ते वाटायला रोज लागतं ना, ते पण स्वच्छ धुवून ठेवला. मिक्सर पण स्वच्छ केलं आतून बाहेरून. यातलं पाणी चेंज केलं. आता 2 दिवस अजून भिजवावे लागतात. 2 दिवस पाणी चेंज करायचं अजून. आज दुसरा दिवस आहे. गॅस पण क्लीन केला, स्टँड. आणि इथे होतं मिक्सरच्या वरती खूप पीठ ते सांडलं होतं, ते पण धुवून घेतलं. झालं सगळं आवरणं. आतलं सगळं इथं आणून ठेवलंय.
ही भांडी पण विसरून ठेवलीत, उद्या येतात मावशी आणि जेवण ते राहिले त्यामुळे अजून भांडी पडतात. ही सर्व तयार केलेली पिठं आता फ्रीजमध्ये ठेवून द्यायची. तयार तर करून ठेवलं. ही सर्व पिठं तयार करून ठेवली. हे आहे दोशाचं. दोशाचं कसं असते, तांदूळ जास्त आणि डाळ कमी असते, तांदूळ जास्त घ्यावं लागतं. इडलीला कसं असतं 3 पट असतं तांदूळ आणि 1 पट असतं डाळ, तसं त्याला नाही, कमी असते तरी चालते, कारण डोसे पातळ पातळ छान होतात. आणि हे आहे वड्याचं. सगळे तयार करून ठेवले. आता फ्रीजमध्ये ठेवणार आहे. फ्रीज हे नवीन आहे आणि जागा पण भरपूर आहे, मोठं फ्रीज घेतलेली आहे, त्यामुळे सगळं बसते आणि कधीही पदार्थ करून खायची इच्छा झाली तर ते काढून मी तयार करू शकते. फक्त इडलीसाठी मला काय करायचं आहे की उद्या इडली करायची की त्यासाठी मला आधी रवा मिक्स करते ना, रवा पण टाकावा लागेल, त्यामुळं हा पदार्थ नंतरच होणार आहे. हा आधी बनवू शकते. वडे पण मी तयार करू शकते. आता फ्रीजमध्ये ठेवायचं सगळं हे व्यवस्थित झाकून, ते झालं तर तयार सगळं. भैयानी फ्रीज खूप मोठं घेतलंय त्यामुळं सगळं बसणार आहे. आणि दोशाचं कसं असते पहा, कमी डाळ लागते, त्यामध्ये मी कमीच घातलंय. ही सेपरेट भिजवली, तयार केली. फक्त यामध्ये रवा घालते. आदल्या दिवशी भिजवावा लागतो, तो पण भिजला पाहिजे आणि चविष्ट होतात रव्याचे पण इडल्या. मी रवा मिक्स करत असते, अशा मस्त होतात लुसलुशीत छान, आणि स्पंज पण खूप मस्त पडतात, त्यामुळे रवा मिक्स करते. सगळं ठेवले पहा. आता व्यवस्थित कंटेनरमध्ये भरून ठेवायचं पीठ आणि लागत तेव्हा काढायचं, बनवायचं, खायचं. फक्त याला चटणी, सांबर, डोसे केलं तर बटाट्याची भाजी तयार करावी लागते. याला पण, या वड्याला पण सांबर आणि चटणी लागते. फक्त तयारी काय करायची, सांबर आणि चटणी किंवा बटाट्याची भाजी. सगळं तर तयार केलं आहे. इथे अनारशाचं मला धुंडे द्यायचे देवाला, मग अनारशाचं पीठ तयार करून ठेवलं. आता बाकीचं स्वयंपाक वगैरे तयार झाला आहे, सगळं काढलंय, भांडी वगैरे बाहेर टाकली, सगळं खरकटं काढावं लागते, सगळी घाण काढावं लागते. एका साडीत गाळून घेत असते सगळं आणि बाहेर ठेवत असते. उद्या येतात मावशी, सकाळी घासून जातात, त्या लवकर येतात. चला तर मग आता जेवण करायचं. झालंय सगळं आवरणं. खूप कंटाळा येतोय, खूप म्हणजे उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि कंटाळा येतो कामाचा, पण करावं लागतंय. बाटल्या अजून भरायच्यात, बाटल्या खाली काढून ठेवल्यात, त्या भरल्या नाहीत अजून. पहा कशा ठेवल्यात बाटल्या. पहा कशी दिवसभराची भांडी पडतात. सकाळचे आत्ता 8 वाजले आणि 9 वाजेपर्यंत मावशी येतात, 9 ते 9:30 पर्यंत. आणि घरातले काम सकाळी सकाळी कपशा वगैरे धुतल्या. इकडे चिंच भिजवली. मसूर डाळ आवडती मोठ्या भैयाला, डाळ करायची. डोसा करायचा म्हणून डोशासाठी तवा धुवून ठेवलाय, ही कट करण्यासाठी. इकडे ग्रीन टी ठेवलाय आणि बटाटे उकडण्यासाठी ठेवले. आज डोसे करायचे, आज बनवायचे डोसे म्हणून बटाटे उकडण्यासाठी ठेवले. आणि इकडे डाळ लावली, अर्धी शिजली, कारण ग्रीन टी बनवायचा होता म्हणून खाली उतरून ठेवलं. आम्ही सकाळी सकाळी ग्रीन टी पितो सगळेजण. खोबरे चटणी तयार आहे, तस तडका दिला. सगळ्यात आधी उत्तप्पा करून द्यायचा, कारण त्यांना डोसे वगैरे नाही जमत, सकाळचा नाश्त्याचा टाईम आहे. आणि एक उत्तप्पा करून द्यायचा आधी. उत्तप्प्यासाठी ते पीठ काढले, 2-3 उत्तप्पे आरामशीर होऊ शकते. तर इकडे टोमॅटो आणि कांदा पण बारीक केला. पिठामध्ये ही पेस्ट ॲड करायची. यामध्ये कोथिंबीर, लसूण आणि मीठ पण मिक्स आहे. आणि थोडासा सोडा ॲड करायचा स्पंज पडण्यासाठी. हे चांगलं आता फेटून घ्यायचं आणि लावायचा डोसा. उत्तप्पा करायचा आहे, डोसाच म्हणते. पॅनवरती चांगलं स्प्रेड केलं, टाकलं पीठवरती आणि स्प्रेड पण केलं. त्यांना मिरची ते चालत नाही, त्यामुळे साधंच करायचं आहे.
बटाटा भाजीसाठी कांदा फ्राय करायले. कांदा, मिरची आणि कोथिंबीर आहे. इकडे बटाटे मॅश केले, बारीक करावं लागतात. सांबर पण तयार झालं, सिंपलच केले, खूप काही मसाला नाही. खोबरा चटणी. बनवला डोसा पण झाला तयार. कुरकुरीत मस्त डोसा झाला. सांबर, खोबऱ्याची चटणी आणि इकडे बटाटा भाजी.